तरी अधिसूचना काढतात म्हणजे रस्ता करायचा आहे। शेतकऱ्याच्या मुळावर हे सरकार उठलेलं हे स्पष्ट दिसतं। ते महाराष्ट्र शासनाची मानसिकता केंद्रापुढे वाकण्याची आहे आणि केंद्रानं हा रस्ता करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात का अशी शंका येते आणि म्हणून हे रद्द करायची सगळ्यांची मागणी असताना देखील अधिसूचना निघते कशी याचा अर्थ दबाव आहे या रस्त्यासाठी। कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून दबाव आहे आणि कॉन्ट्रॅक्टर इलेक्शनच्या आधी भेटले होते का म्हणून हा रस्त्याची अधिसूचना निघते का अशा अनेक शंका निर्माण होत आहेत आणि म्हणून मला वाटते उद्याचा मोर्चा आम्ही म्हटलं तसं ताकदीनं काढू। कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे तो रद्द झाला पाहिजे अशी आमची भूमिका। सतेज पाटील यांनी केल्या नाही, शेतकऱ्यांच्या बाजूने असणारं हे सरकार आहे। शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणारं हे सरकार आहे। शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणारं हे सरकार आहे। आज महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असेल तिथं मदत करणारं, पूर परिस्थिती असेल तिथं मदत करणारं आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला साथ देणारं या ठिकाणी सरकार आहे। पण त्यांना ते दिसत नसेल तर ते दुर्दैवी आहे।